संत पॉलच्या जीवनाचे एकूण 5 वेगवेगळे टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये त्याचं बालपण किलिकिया तार्सस ह्या ठिकाणी गेलेलं आणि जेरुसलेममध्ये गमलिएलच्या पायापाशी बसून त्याचं शिक्षण झालेलं. ह्याचाच अर्थ यहुदी धर्मामध्ये त्याचं चांगलं प्रशिक्षण घडून आलेलं. दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याने ख्रिस्ती मंडळींचा केलेला छळ, त्या छळाची बातमी एवढ्या बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेली की दमास्कसमधील हनन्या नावाचा माणूस देखील खुद्द परमेश्वराशी हुज्जत घालतो आणि परमेश्वराला सांगतो की ह्या लोकांनी तुझ्या लोकांचं केवढं वाईट केलं आहे ह्याची तुला कल्पना आहे. आणि त्यावेळेला परमेश्वराने एक महत्त्वाचं भाकीत हनन्यासमोर प्रकट केलं की परराष्ट्रीयांना सुवार्ता देण्यासाठी ते माझं निवडलेलं पात्र आहे. आणि म्हणूनच संत पॉलच्या परिवर्तनानंतर त्याने सुरुवात केली यहुदी लोकांना सुवार्ता सांगण्यास. परंतु लवकरच त्याच्या लक्षात आलं की ज्या यहुद्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला ठार केलेलं होतं ते यहुदी आपली ही सुवार्ता ऐकणार नाहीत. स्वतः पॉल यहुदी, स्वतः पॉल इब्र्यांचा इब्री, स्वतः पॉल परुषांचा परुषी, एवढा मोठ्या पदावरती जाऊन सुद्धा यहुदी लोकांनी मात्र त्याला स्वीकारलं नाही. आजच्या पहिल्या वाचनामध्ये त्याची छोटीशी झलक आपल्याला दिसून येते की संत पॉल शब्बात दिवशी सभास्थानामध्ये यहुदी लोकांशी बोलत असताना त्याच्या बोलण्यावरून यहुदी लोकांनी हेव्यामुळे संत पॉलला त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा त्याने काय सांगितलं बघा की देवाचं वचन प्रथम तुम्हाला सांगावयाचे अगत्य होते, तरी ज्या अर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करता आणि आपणास सार्वकालिक जीवनाकरिता अयोग्य ठरवता, त्या अर्थी पहा आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो. कारण प्रभूने आम्हाला आज्ञा दिली आहे की मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असे करून ठेवले आहे, अशासाठी की पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारण व्हावेस. आणि अशा प्रकारे संत पॉल, बर्नबा आणि बरेचसे शिष्य परराष्ट्रामध्ये सुवार्ता प्रसार करू लागले. परमेश्वर ज्यावेळेला माणसाच्या जीवनामध्ये एक दार बंद करत असतो तेव्हा तो दुसरे दार उघडत असतो. म्हणून माणसाने कधीच एक दार बंद होता बरोबर निराश व्हायचं नाही. आजकाल डिप्रेशनमध्ये वाढ होत चाललेली आहे आणि तज्ज्ञांच्या मते डिप्रेशन येण्याचं कारण माणसाने डोळ्यांसमोर फक्त एकच पर्याय ठेवलेला असतो. मला हीच मुलगी पाहिजे, मला हाच मुलगा पाहिजे, मला हीच नोकरी पाहिजे, मला अमुक देशामधील विजा पाहिजे, मला अमुक कंपनीमध्येच काम करायचं आहे, मला असंच मिळालं पाहिजे. आणि मग जेव्हा ते माणसाला मिळत नाही तेव्हा माणूस डिप्रेशनमध्ये जातो. परंतु हे मिळालं नाही तर अजून माझ्याकडे हा ऑप्शन आहे, माझ्याकडे तो पर्याय आहे, मी हे करू शकतो. अशा प्रकारचे पर्याय जर माणसाने ठेवले तर नक्कीच माणूस जीवनामध्ये निराश न होता पुढे पुढे जात राहू शकतो. म्हणून संत पॉलप्रमाणे परमेश्वर सांगतो, मी तुला राष्ट्रांचा प्रकाश नेमलेला आहे. फक्त मर्यादित अशा ठिकाणापर्यंत माणसाने अडकून पडायचं नाही, तर परमेश्वर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला बोलावेल त्या त्या ठिकाणी प्रभूची सुवार्ता अगदी मनपूर्वक आणि जिद्दीने सांगत राहणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रभूची कृपा आपल्याला मिळावी
म्हणून आपण एकमेकांसाठी प्रार्थना करूया.